नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चाटचा एक प्रकार पाहणार आहोत, रगडा पॅटीस। तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर आपण प्रथम रगडा करणार आहोत आणि रगड्यासाठी आपण पांढरे वाटाणे होते ते आपण एक रात्रभर भिजत घातले आणि नंतर सकाळी उठल्यावर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि परत दुसरं पाणी टाकून आपण एक 4 शिट्ट्या देऊन हे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत। रगड्यासाठी पांढरे वाटाणे घेतो आणि यामध्ये मी शिजताना काहीच टाकलं नव्हतं। आता थोडंसं पाणी घेत कढईमध्ये काढून घेतले हे वाटाणे आणि त्यामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी घातलं। आपण छान मऊ वाटाणे शिजवून घेतलेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहोत, हळद टाकतो आहोत, एक पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि तिखट हे आपण 1 टेबलस्पून घेतलेला आहे आणि त्यामध्ये धना जिरा पावडर घालून घेत आहोत 1 पाऊण चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घालून घेत आहोत। आणि आता हे सर्व मिश्रण उकळून घेऊया, मग ते दाटसर होईल। आपल्याला पाहिजे तेवढं दाट। आपल्याला आता टिक्की करायची, तर टिक्कीसाठी आपल्याला सुके मसाले लागतील। त्यासाठी आता प्रथम मी जिरं छान खरपूस भाजून घेतलंय आणि ते छान वाटून घेणार आहे। हे खमंग भाजलेले जिरं आपण कलबत्त्यामध्ये कुटून घेत आहोत, त्याची एक वेगळीच चव लागते। नेहमी ताजं असं तुम्ही जिरं कुटून त्याची चव पदार्थात टाकून पहा, खूप सुरेख लागते। तर नेहमी ताजं असं भाजलेले जिरा पावडर करत जा। तयार जिरा पावडरची चव आणि यामध्ये खूप फरक। त्यात कुटलेला आपण जिरा पावडर काढून घेऊया। आपण इतर सुके मसाले पाहूया। मीठ, धणा पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि भाजलेले जिरा पावडर। चाट म्हटलं की चटण्या आल्याच, तर यामध्ये ही पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी आहे, हिरवी चटणी आणि ही चिंच गुळ खजुराची गोड चटणी। मध्ये बटाटे उकडून आता किसून घेत आहोत टिक्कीसाठी। आपण बटाटे किसून घेतलेले आहेत आणि आपण थोडा बटाटा हा आपण जो रगडा करत आहोत त्यामध्ये टाकणार आहोत। रगडा मध्ये आपण बटाटा टाकल्यामुळे आपला रगडा थोडा घट्ट होईल आणि छान चव लागेल रगड्याला। आणि आपण आता हा छान हलवून घेऊया। तसंच त्यामध्ये अजून आपण काही मसाले घालणार आहोत। तर आता रगडा आपला थोडा दाटसर होत चाललेला आहे पहा। त्यामध्ये आपण हिरवी चटणी 2 चमचे घालून घेत आहोत, त्यामुळे आपल्या रगड्याची चव वाढते। तसेच आपण गोड चटणी सुद्धा टाकून घेत आहोत 2 चमचे, त्यामुळे रगडा छान असा लागतो। आणि त्यामध्ये आपण चाट मसाला घालून घेत आहोत 1 चमचा आणि आपण जी भाजलेली जिरा पावडर आहे ती अर्धा चमचा टाकून घेत आहोत, त्यामुळे रगड्याची चव छान होते। आणि आता हा एक 5 मिनिटं रगडा उकडून घ्यायचा आणि आपला रगडा रेडी झालेला आहे। तर आता आपण टिक्की कशी करायची ते पाहू। टिक्की त्यासाठी उकडून किसून घेतलेला बटाटा आहे, त्यामध्ये आपण आता इतर मसाले घालूया। तर सुके मसाले टाकण्यासाठी लागणारे सुके मसाले मीठ, धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, भाजलेली जिरा पावडर, चाट मसाला, हे सर्व सुके मसाले आपण टिक्कीत टाकणार आहोत। तसंच आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, आलं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हे आहे 1 वाटी तांदळाचे पिठी, लागेल तशी वापरणार आहोत। ही आहे कोथिंबीरची आणि पुदिन्याची हिरवी चटणी आणि गोड चटणी चिंच गुळ। आपण मोठ्या बाउलमध्ये आता हा उकडलेला बटाटा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता हे सर्व सुके मसाले घालून घेतो, कारण एकत्र करायला कठीण झालं असतं म्हणून मोठा बाउल घेतलाय। त्यामध्येच मी कांदा घालून घेत आहे, एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे। तसंच मिरच्या मी 4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं 1 चमचाभर आलं किसून घेतलेलं आहे। आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर घाला, छान चव लागते। आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। 2 टेबलस्पून आपण तांदळाचे पीठ घेत आहोत, लागेल तसं त्यात कमी जास्त करू शकतो। आणि आता आपण एक छान मळून घेऊया आणि टिक्की करूया। आपण आता टिक्कीला गोलाकार देऊन घेऊया आणि टिक्की आपण थोडी पातळ करूया, म्हणजे खमंग भाजली जाईल। आपण तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत ही टिक्की। तशा सर्व टिक्की मी तयार करून घेते। तेल तापलेलं आहे, आता तेलामध्ये आपण ह्या टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत। तर पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या टिक्की आपण ठेवून छान खमंग दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इकडून एकदा परतल्यानंतर आपण मॅशरने अशा टिक्की दाबून घ्यायच्या, म्हणजे आपल्या टिक्की छान आतपर्यंत खमंग तळल्या जातील। आणि आपण आता ह्या परत एकदा उलटून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या आपल्या रेडी होतील
तर आपण आता ह्या सर्व टिक्क्या उलटून घेतल्या आणि आपल्या आता छान खमंग आणि खुसखुशीत अशा टिक्की तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या खमंग कुरकुरीत टिक्की तयार करून झालेल्या आहेत. दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या काढून घेत आहोत. आणि आता आपण रगडा पॅटीस प्लेटमध्ये तयार करून घेऊया. आपण टिक्की वाटीमध्ये ठेवून घेतल्यात. एका वाटीमध्ये 3-3 टिक्की ठेवून घेतल्यात आपल्या आवडीप्रमाणे आणि त्यावर आपण 2-2 चमचे रगडा घालून घेत आहोत. रगडा किंचित कोमट ठेवायचा. त्यावर आपण आता कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि कांदा बारीक चिरणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तसंच आपण आता गोड चिंचेची चटणी टाकत आहोत. चिंच खजुराची चटणी आणि हिरवी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी टाकून घेतोय. आवडीप्रमाणे आपल्या टेस्ट आपण तयार करायची. थोडी लाल मिरची पावडर घालून घेते. चाट मसाला घालून घेते. त्यामुळे अजून आपल्या चाटला छान चव येईल. आणि आता आपण शेव भुरभुरूया त्याच्यावर. आपल्याला हवी तेवढी शेव घालून घेऊया त्याच्यावर आणि लास्टला कोथिंबीर घालून आपली रगडा पॅटीसची डिश तयार. तुम्ही पण करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.